पेपर चोरी केलेला कुठे सापडेल? पेपर चोर कुठे सापडतील? पेपर चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। पेपर चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। पेपर चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। बलात्कारी कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। साहब तुम संघर्ष करो, बदलने कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। त्यांना माहित होतं काय म्हणायचं? बीजेपी के दफ्तर में। कसं आलं? या सभेचं शुद्धीकरण भाजपच्या जनसंघटनांच्या वतीनं केलं, त्याचा मी सुरुवातीला तीव्र धिक्कार करतो। देश आज पूर्णपणे या जातीयवादाच्या विरोधामध्ये उभा आहे व माननीय राहुलजी गांधी आणि माननीय खरगे साहेब यांच्या पाठीशी उभा आहे, हे मी त्यांना ठणकावून सांगू शकतो। या देशामध्ये भाजपचा विश्व हिंदू परिषदेचा डाव हा पुन्हा एकदा या देशात संविधानाचं राज्य संपवून मनुस्मृतीवर आधारित असं राज्य त्यांना निर्माण करायचं आहे आणि जातीवादाला या देशामध्ये मुख्य पाया बनवायचा आहे। जातीवाद आणि धर्मवाद हा मानवतेच्या विरोधातील विचार आहे आणि हा देश विविध जाती धर्माचा आहे। या देशातील विविध जाती धर्माचा मान सन्मान आजपर्यंत झाला, भाजपला आता ते नको आहे आणि म्हणून भाजपने हे अश्लाघ्य कृत्य केलेलं आहे। मी त्याचा तीव्र धिक्कार करतो, भाजपचा निषेध करतो। मल्लिकार्जुन खरगे साहेब उत्तराखंड मधील हल्दीवानी या ठिकाणी गेलेले होते। त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि कार्यक्रमातून आल्यानंतर तिथल्या उजव्या विचारसरणीच्या काही मनुवादी लोकांनी त्या ठिकाणी ज्या स्टेजवर खरगे साहेब बसले होते त्या ठिकाणी गंगा जलनं पूजन करून ती जागा पवित्र करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ही एक भारताला लाजणारी गोष्ट आहे। भारत हा सर्वगुण संपन्न आहे, सर्व समाजाचे लोक एकोपाने या ठिकाणी भारतामध्ये नांदतात आणि अशा प्रकारचं उजव्या सरण्याच्या लोकांनी जे कृत्य केलेलं आहे, आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि आज या ठिकाणी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या उजव्या सरणीच्या लोकांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध व्यक्त केलेला आहे। खासदार अशोकराव चव्हाणांच्या विरोधात देखील या सत्याग्रह आंदोलनात निदर्शनामध्ये घोषणाबाजी करण्यात आली राहुल गांधीच्या विरोधात आणि अशोकराव चव्हाण यांनी सोशल मीडियामध्ये ट्विट केलं की राहुल गांधी जी तुम्ही पळून जाऊ नका, फॅक्टला समोरे जा। पण जे लोक स्वतःच काँग्रेस पक्षामधून पळून गेलेले आहेत, मला वाटतं की त्यांनी दुसऱ्याला उपदेश न दिलेला बरा।